नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या YouTube चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 दिवसाचा 2 जुलै ते 4 जुलैपर्यंत राज्यात वातावरण कसं असेल, पावसाचं वातावरण कसं असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळेल हेही पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाठीमागच्या आठवड्यापर्यंत जर पाहिलं जवळपास 1 जुलैपर्यंत पावसाच्या नोंदी जर आपण विचार जर केला, सर्वाधिक कमी पाऊस हा धुळे आणि नंदुरबारमध्ये पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त नागपूर असेल, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि ठाणे या भागामध्येही पाऊस हा अत्यल्पच पाहायला मिळाला. जवळपास 40% पर्यंत कमी पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. याचबरोबर असेल नांदेड असेल, हिंगोली, गोंदिया, सांगली, पुणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये मात्र नॉर्मल पाऊस पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर रत्नागिरी असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, जळगाव, अमरावती, वर्धा, यवतमाळ असेल, वाशिम, जालना, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी नॉर्मलच्या पेक्षा थोडासा जास्त पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. मात्र सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मात्र सर्वाधिक पाऊस हा पाठीमागच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळाला. याचबरोबर आपण आकडेवारीनुसार जर पाहिलं तर कोकण गोवामध्ये नॉर्मल आहे. 1 तारखेपर्यंत पडायला पाहिजे होता 235.1 मिलीमीटर. तसंच ऍक्च्युअल मध्ये पडलेला आहे 283.9. मध्य महाराष्ट्रामध्ये विचार केला 47.5 एम एवढा पाऊस पाहिजे, मात्र त्या ठिकाणी 38.1 एम एवढा पाऊस पाहायला मिळाला. मराठवाड्यामध्ये 35.3 नॉर्मल पाऊस आहे, मात्र त्या ठिकाणी 51.3 आणि विदर्भामध्ये 64.3 हा नॉर्मल आहे, मात्र त्या ठिकाणी 64 मिलीमीटर एवढा पाऊस पाहायला मिळाला. जवळपास विदर्भामध्ये सरासरी एवढा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र संपूर्ण राज्याचा विचार केला जवळपास 6% जास्त सध्या पाऊस पाहायला मिळालेला आहे. कारण की जे काही 4-5 जिल्हे आहेत त्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंदी झाल्या, त्या नोंदी झाल्यामुळे ह्या आकडेवारीमध्ये बदल झालेला पाहायला मिळाला. महाराष्ट्रामध्ये 68.6 एवढा पाऊस पाहायला मिळत असतो, नॉर्मल आहे. मात्र या वेळेला 72.7 एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार याचबरोबर सिस्टम प्रणालीनुसार आपण जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये एक WD आहे. याचबरोबर पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल, राजस्थानचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी सर्क्युलेशन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशचा मध्यवर्ती भाग असेल, याही ठिकाणी सर्क्युलेशन आहे. पंजाब पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत या ठिकाणी एक ट्रफ रेषा विखुरली आणि बंगालच्या उपसागराचा उत्तरेचा भाग म्हणजे पश्चिम बंगालचा दक्षिण भाग या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया बनण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रात निर्मिती होईल आणि या कमी दाबाच्या प्रभावामुळे देशभरामध्येही चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर एक ट्रफ रेषा जी आहे ती रेषा गुजरातचा उत्तर भाग आणि राजस्थानचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणाहून मध्य प्रदेश, विदर्भाकडून आंध्र प्रदेशचा उत्तर भाग असेल आणि ओडिसा या भागापर्यंत विखुरलेला आहे. आणि एक ऑफशोर ट्रफ जे आहे ते गुजरात दक्षिण भागापासून कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत असे विखुरले आहे. त्यामुळे सध्या कोकणामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर आज दिवसभराचा पावसाचा विचार जर केला, तसेच हा जो अंदाज आपण सांगणार आहे हा अंदाज येणाऱ्या 3 दिवसाचा आहे. त्यामुळे या अंदाजामध्ये काही बदलही होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार जर केला, विदर्भातील बहुतांश असे काही जिल्हे असतील त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर दक्षिण असेल, भंडारा, गोंदिया, याचबरोबर वर्धाचं दक्षिण आणि विदर्भापर्यंत वाशिमपर्यंत या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बुलढाणा, अकोला, अमरावतीचा दक्षिण भाग या ठिकाणी लाईट रेन पाहायला मिळेल. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, नांदेड उत्तर, हिंगोली आणि परभणी या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नांदेडचा दक्षिण भाग असेल, परभणी दक्षिण, बीड असेल, धाराशिव, लातूर या ठिकाणी काही प्रमाणात लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या 1-2 ठिकाणी ऍक्टिव्हिटी होऊ शकतात व हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर जालना, संभारमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर जळगावचा विचार करा, जळगावचा काल रात्रीपासून या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. आजही त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नाशिकचा विचार केला, नाशिकचा बहुतांश मध्यवर्ती भाग असेल, निफाड, दिंडोरे, सिन्नर या ठिकाणी शक्यतो करून ड्राय राहू शकतो, मात्र काही अंशी त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर आजूबाजूचा जो भाग असेल, पेठ, सरगणा, सटाणा, मालेगाव, नांदगाव या ठिकाणी आपल्याला ढगावातून काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, अहिल्यानगर असेल, पुणे पूर्व असेल, याचबरोबर सातारा पूर्व असेल, सोलापूर, सांगली पूर्व या संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. काही ठिकाणी ड्रायवेज राहू शकतं. जो पश्चिमचा भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरचं पाहिलं, कोल्हापूरचं घाटमध्ये भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस, साताऱ्याच्या घाटमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस, याचबरोबर पुण्याच्या घाटमध्ये भागामध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणाचा विचार केला, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण असेल,
रायगडचा उत्तरी भाग या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. काल परवापासून मुंबईमध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. काही भागामध्ये सखल जे भाग असतील, याचबरोबर रेल्वेच्या उड्डाणाच्या पुलाच्या खाली पाणी साठलेलं पाहायला मिळाले. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये ही जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 3 जुलैचा आपण विचार केला, 3 जुलैला खानदेशमधील बहुतांश असे ठिकाण असतात त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला. नंदुरबार आणि धुळ्यामध्ये सर्वाधिक कमी पाऊस आतापर्यंत पाहायला मिळाला. मात्र या 2 दिवसात धुळे, नंदुरबारमध्ये मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम नंदुरबारचा विचार केला. नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल तळोदा, वडगाव, अक्कलकुवा जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नवापूर, शहादा याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, नाशिकचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणात जर पाहिलं मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वसई, वाडा, मुरबाड असेल, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा असेल, रायगड पर्यंत जोरदार काही ठिकाणी मुसळधार आणि हा पाऊस कंटिन्यू राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथ्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूर पूर्व या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र जो शिराळा तालुक्याच्या बाउंड्री पासून जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पावसाची शक्यता फार कमी आहे. सोलापूरमध्ये संपूर्णतः ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता. काही असे ठिकाणी असतील त्या ठिकाणी ढगाची दाटे होईल व हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला. सातारा, पुणे हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पश्चिम बाजूला जो पूर्व बाजू असेल त्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. अहिल्यानगरमध्ये शक्यतो करून उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश पश्चिम भाग असेल, 1-2 स्वरूपाचा जोरदार स्वरूपात पाऊस. मात्र जो पूर्व भाग जो असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जालना, हिंगोली, नांदेड याचबरोबर लातूर असेल, बीडचा बहुतांश भाग असेल, धाराशिव या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर परभणीचा संपूर्ण जिल्हा असेल, बीडचा पाटोदा, बीड, माजलगाव आणि जालनाचा अंबड, परतूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भाचा विचार केला, विदर्भाचा गडचिरोली, चंद्रपूरचा उत्तर भाग असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती हा संपूर्ण उत्तरेचा भाग आणि हा अतिपूर्व भाग असेल, या ठिकाणी पावसाची ऍक्टिव्हिटी वाढण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळ, चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल, यवतमाळ संपूर्ण जिल्हा, वाशिम, अकोला दक्षिण भाग आणि बुलढाणा या ठिकाणी ही पावसाची शक्यता फार कमी आहे. काही ठिकाणी ड्राय वेदर व काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 4 तारखेचा विचार जर केला, 4 तारखेला मात्र काही जो पश्चिम भाग जो असेल त्या ठिकाणी पावसामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाचं पाहिलं, कोकणाचा संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 4 तारखेलाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, कोल्हापूर, सांगली अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचा उत्तर भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सातारा, पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचं पाहिलं, अहिल्यानगरचा भूताचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण व बहुतांश असे ठिकाण असेल त्या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी हा संपूर्ण भाग असेल, पूर्व बाजू या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र अधूनमधून हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर परभणीचा पाथरी असेल आणि बीडचा संपूर्ण जिल्हा, जालना दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यामध्ये आपल्याला काही अंशी मध्यम स्वरूपाचा व काही अंशी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खांद्याचा विचार केला, जळगाव, धुळे या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नाशिकचा पश्चिम भाग असेल आणि दक्षिण भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नंदुरबारचा उत्तर भाग असेल, जोरदार स्वरूपात पाऊस. धुळे जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मात्र जो पूर्व भाग, पश्चिम भाग जो असेल आणि उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी हलका स्वरूपात पाऊस पाहायला. मात्र धुळ्याचा जो धुळे तालुका असेल, जळगाव शेजारचा, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. विदर्भाचा विचार केला, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती उत्तर भाग या भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल. जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तो म्हणजे अहेरी, इटापल्ली, चिंचोरा, याचबरोबर सिंदेवाडी, ब्रह्मपुरी या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावतीच्या दक्षिण भाग या भागामध्ये मात्र जर फक्त ढगाळ वातावरण व काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर यात जुलै महिन्याचा आपण संपूर्ण विचार जर केला तर जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा विदर्भामध्येच राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, खानदेश असेल आणि मराठवाडा
या चारही विभागामध्ये पाऊस हा अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस हा जुलै महिन्यामध्ये राहणार आहे. पाऊस हा आता कंटिन्यू पाहायला मिळतोय, मात्र या महिन्यामध्ये पावसात कमीही येण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 3 दिवसाचा राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन करा. धन्यवाद.